प्रतिबिंब जनमानसांचे. माजी महापौर अभिषेक कळमकरचे पुन्हा एक नाजूक प्रकरण समोर. अहिल्यानगरमध्ये खळबळ. गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार. नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार. दुसरा गुन्हा दाखल तर अडचणी आणखीनच वाढल्या. अहिल्यानगर शहरात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात माजी महापौर तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्यावर गंभीर आरोप पुन्हा एकदा समोर आले आहेत. नोकरीचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुकुंदनगर परिसरात कळमकर यांची संबंधित युवतीशी ओळख झाली. युवतीला नोकरीची गरज असल्याचे लक्षात घेऊन आरोपीने तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. जुलै 2024च्या अखेरीस भिंगारनगर क्लब परिसरात चारचाकी वाहनात गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. यावेळी पीडितेला धमकी देत घटना कोणाला सांगितल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू असा दबाव टाकण्यात आल्याचंही समोर आलं आहे. या मानसिक छळामुळे पीडित युवती काही काळ गप्प राहिली. मात्र या आधीचे प्रकरण समोर आल्यानंतर तिने धाडस दाखवत 8 एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे यापूर्वी नोंदवलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातही अभिषेक कळमकर फरार असल्याची माहिती आहे. आता दुसऱ्या गुन्ह्याची भर पडल्यानं त्याच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. MIDC पोलिसांनंतर आता भिंगार कॅम्प पोलिसही या प्रकरणात सक्रिय झाले असून आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात संतापाची लाट उसळली असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.